हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आज आहे संडे असाच दिवस गेला माझा संडेचा. जसे मला 4-5 दिवस सुट्ट्या राहिल्या तशाच हा पण दिवस तसाच गेला. 4-5 दिवस अशासाठी सुट्ट्या, माहितीच असेल की मीराचं ऑपरेशन होतं दाताचं, तर त्याच्यामुळं तिला दिवस सुट्ट्या, घरी गेले होते मी 2 दिवस, सोमवार मंगळवार, त्यानंतर बुधवारी तिचं ऑपरेशन, नंतर दुसऱ्या दिवशी पण नाही गेले. आणि त्यानंतर मला सर्दी झाली, तर त्यानंतर पण मी शुक्रवारी पण नाही गेले. आणि मग शनिवार रविवार तर सुट्टी. तर जसे हे दिवस संडेचा दिवस गेला ना, तसे हे बाकीचे दिवस पण सुट्टीचे असे भराभर गेले का नाही, निघून लय लवकर गेले. आणि ते म्हणतात ना, सुखाचे दिवस पटपट निघून जातात आणि दुःखाचे दिवस येतात. तर तसंच झाले माझं काहीतरी. जे सुट्टीचे दिवस होते ते भराभर निघून गेले. किती मी 5 दिवस घरी होते, सगळे पटापट निघून गेले. आता उद्या जायचे ह्याला. तर आज कालपासूनच माझं हुरहुर चालली की परवा दिवशी जायचे बाबा असं चाललंय. आणि जो संडे असतो ना, तो ह्याच्याच काळजीत असतो की आपल्याला उद्या कामाला जायचंय. तर तसंच झालंय. तर आज एक मोठं म्हणजे आमच्या दोघींचं स्वप्न होतं, ते अधुरं राहिल्यासारखं झालंय. रुपालीचं माझं मेसेज येत आहे. रुपालीचं माझं जे स्वप्न होतं ते अधुरं राहिलंय. कारण आम्ही ठरवलं होतं की आज भेटायचं. कारण ना 2-4 दिवसापासून मी घरी होते, हे तिला नव्हतं माहिती. पण मी घरी होते, पण त्याचा काही उपयोग नसता झाला, कारण बरं नव्हतं. त्याच्यामुळे 2-3 दिवस मी झोपूनच होते, नुसतं निवांत. आणि त्या दिवशी तर मला असं एकदम डोळंच नव्हतं उघडत, कशामुळं काय माहिती, डोळा उघडतच नव्हता अजिबात. ती जरी घरी आली असती तरी, ती म्हणली होती मी येणार आहे म्हणून, पण ती जरी आली असती तरी म्हणजे काय एवढं हे नसतं झालं, कारण पूर्ण दिवस तसाच गेला माझा झोपून. आणि आजचा दिवस ठरला होता की आज जायचं म्हणून ह्याला पार्लरला जायचं होतं. त्याच्यानंतर आम्हाला रील्स वगैरे काढायचे, ट्रेंडिंग सॉन्ग आता आलेले, तर ते ट्रेंडिंग सॉन्गबद्दल ते रील्स वगैरे काढायचे होते. तर त्याच्यामुळे भेटायचं होतं आम्हाला. पण काय भेटणं काही झालंच नाही, कारण आमची जी पार्लरवाली ती काही आलीच नाही. आणि मी तिथंच जातो पार्लरला. पार्लरचं कोणतं पण काम असू दे तिथंच जातो. तर त्याच्यामुळं ती काय आली नाही. त्याच्यामुळं आमचा हा मूड ऑफ झाला की अरे बाबा, आता म्हणजे ठरलं होतं जायचं, पण ऊन असल्यामुळं ती म्हटली की आपण नंतर जाऊ. आणि नंतर मग पार्लरवालीला मेकअपचं काम लागलं, मग त्याच्यामुळं ती गेली. तर असं झालं. आणि मग भेटणं, त्या निमित्ताने आम्ही भेटणार होतो. काय रे कोणतं रे? तर त्या निमित्ताने आम्ही भेटणार होतो की आपण ताई खूप दिवस झाले एकत्र नाही आलेले, रुपाली बोलत होती, तर आपण येऊया एकत्र. तर हा म्हटलं चला. मला पण बरं नव्हतं, त्याच्यामुळं भेटणं नाही झालं. काय नाही सुट्ट्या असून सुद्धा कोणतं काय हे नाही झालं. तर भेटून रील्स वगैरे छान करायच्या होत्या, हे ते, पण आज झालंच नाही ते. आजचा दिवस पण तसाच गेला माझा, जसा आला तसा निघून गेला. तर संडे हा संडे म्हणजे बाकीचे दिवस जे एकसारखेच गेले. तर आईंनी आज भरपूर वडापाव वगैरे आणलेले, तर नाश्ता वगैरे भरपूर केला होता, त्याच्यामुळे वडापाव वगैरे तसेच राहिले. त्यानंतर आज मी गेले होते. आज मला म्हणजे काल मुहूर्त भेटला, जे मी ड्रेस घेतले होते त्यांना शिलाई वगैरे मारून आणायचं, म्हणजे फिटिंग अल्टर वगैरे करायचं. आज मला मुहूर्त सापडला काल, आणि आज घेऊन आले मी ते. तर आता ड्रेस वगैरे आणलेत, आणि आज आता बनवणार आहे मी मच्छी, संडे स्पेशल. हो, जरा आवाज कमी करता का थोडासा? आवाज वेदो आवाज. चला, मच्छी आणलेली आज बनवायची आहे. मच्छी, आणि कोणती मच्छी तुम्हाला दाखवते मी. 2 प्रकारच्या मच्छी आणलेल्या आहेत. हे पण आणलंय, बांगडा आणलेला आहे, आणि काय तुम्ही दरवेळेस आणते माझ्या आवडीची ती एक मच्छी आणलेली आहे. आज डाळ भाकरी आज नो, कारण 6 चपात्या तशाच पडल्या. आईंनी वडापाव आणला, त्याच्यामुळे 6 चपात्या आज तशाच पडल्या. त्याच्यामुळे म्हटलं की आज काय म्हणतात, काय चाललंय तुला?
फटाकड्याची माळच लावलेली वाटतं, फटाकड्याची माळच लावली ती काहीतरी आहे वाटतं, गर्दी पण झाली बरोबर. तर आईंनी वडापाव आणलेला त्याच्यामुळे सगळ्याच्या सगळ्या चपात्या ज्या तशाच राहिल्या, कोणी मुलांनी खाल्ल्या सुद्धा नाहीत, 6 चपात्या तशाच. मग आता स्वयंपाक म्हणलं काय करावं, मग भात, वरण भात आणि मच्छी तळणार आहे, बाकी चपात्या आहेत तशाच, अक्कासाठी एक भाकरी करणार, एवढंच करणार आहे. तर चला आता सुरुवात करते कामाला, कारण 8:15 वाजत आलेले आहेत आणि उद्या जायचं, त्याच्यामुळे लवकर आपलं झोपलेलं बरं, उद्या जायचं म्हटल्यानंतर. तर आत्ताच गेले होते मार्केटला, जाऊन वगैरे आले. तर चला आता पिक्चर लागला आणि हे पण बघायचं आहे आम्हाला, एक चांगला पिक्चर लागला हिंदीमध्ये आहे, पण छावा पिक्चर कोणी कोणी बघितला, आम्हाला पण बघायचा आहे, जायचे. पण आता कधी, तिकीट भरपूर आहे, तुम्ही बघितलंय का? तिकीट 600, 800, 1000 असं तिकीट आहे. त्याच्यामुळं मग असा विचार चालला की कधी जावं. आता सुट्ट्या पण नाही आहेत, तर एवढ्या सगळ्यांना घेऊन जायचं म्हटल्यानंतर मग तिकीट परवडणार नाही आपल्याला, बरोबर. तर त्याच्यामुळं काय करावं हे चाललं आहे आमचं. बघूया 2-3 दिवसात जर कमी पैसे लागले, कारण सरकारचं चाललं आहे की सगळ्यांना बघता यावं म्हणून ते पैसे जरा कमी करणार आहेत, थोडंसं टॅक्स वगैरे. तर त्याच्यामुळे होईल, जेव्हा कमी होईल तेव्हा मग जायचं आणि बघायचं. तर ते पुस्तक जे आहे ते मी अगोदर वाचलेले, शिवाजी सावंत त्यांचं पुस्तक आहे ते छावा. हे सगळं पूर्ण मी वाचून झालेलं आहे, पण तरी पण वाचण्यात आणि समोरासमोर बघण्यात खूप फरक आहे. आणि ते पुस्तक वाचलं होतं ना तेव्हा पण माझ्या डोळ्यातून धारा, कारण मी ते सगळं वर्णन जे आहे ना ते ऐकलं होतं, सगळं समजून घेतलं होतं आणि तसेच्या तसे डोळ्यासमोर अशा उभं राहिलेलं. त्याच्यामुळं मग खूप डेंजर. तर ते मी पूर्ण वाचलेलं आहे पुस्तक, त्याच्यामुळं मग आहे मला आयडिया त्यामध्ये काय काय आहे ते. तर चला घेते आता स्वयंपाक करून, मच्छी वगैरे तळून घेते. आज काय साधा सोपा आहे स्वयंपाक, मच्छी तळायची आणि डाळ भात. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. तर अशा प्रकारे रुपालीचं माझं स्वप्न जे आहे ते अपूर्ण ठरले. चला बाय बाय.